राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुणा नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या 3 आयलंडमध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन, पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष व फुलझाडे, पुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शविणारी भित्तिचित्रे, शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। तसेच अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजच्या लगत येथे पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरित पट्टा, नागरिकांसाठी 1 किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क व बसण्यासाठी व्यवस्था, पाणी जिरवण्यासाठी तसेच सामाजिक कार्यक्रमासाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड, मियावाकी गार्डन, नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क, फूड ट्रॅक्ससाठी स्वतंत्र सोय, मियावाकी गार्डन, 2 टू व्हीलर आणि 3 व्हीलर पार्किंगची सोय इत्यादी कामे करण्यात येत आहेत। डी मार्ट जुळे सोलापूरसह विविध सुशोभीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काल दुपारी या सर्व ठिकाणाची पाहणी केली। सोलापूर शहरात प्रवेश करताना हरित सौंदर्य दिसावे या उद्देशातून ही कामे करण्यात येत आहे। धूळ नियंत्रित करण्यासाठी वॉटर कर्टन, इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरित पट्टे तयार करण्यात येत आहेत। दरम्यान जुना पुणा नाका, तुळजापूर नाका, अक्कलकोट रोड, डी मार्ट जुळे सोलापूर येथे आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। सुशोभीकरण करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी, मुन्ना तळीकडे, अभिजित बिराजदार, सागर करोसेकर आदी अधिकारी उपस्थित होते।